23 डिसेंबर 2017ला एक बातमी होती मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या रखडपट्टीवरून सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत सरकारवरती केलेल्या हल्लाबोलची। या महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल उरणचे शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। रस्ता चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आतापर्यंत 651 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी सुद्धा त्यावेळेस करण्यात आलेली होती। तेव्हा हा महामार्ग जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली होती। अजून एक फॅक्ट सांगतो, 1 फेब्रुवारी 2023 ला मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असं उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगणाऱ्या राज्य सरकारनं महामार्गाचा अखेरचा टप्पा 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही दिलेली होती। आता 2025 उजाडलेले, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, तरी सुद्धा अजून महामार्ग पूर्णपणे बनलेला नाहीये। खड्डे, अपघाती मृत्यू, अतिक्रमण आणि कोर्टामध्ये कायम सुरू असलेली सुनावणी याच्यामुळे हा महामार्ग नक्की केव्हा पूर्ण होईल याची खात्रीशीर तारीख कोणालाच माहिती नाहीये। पण आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे। याच्यातील पनवेल ते इंदापूर या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेली आहे। आज आपण माहिती घेऊयात या मुंबई गोवा महामार्गाची नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या आणि सरकारने त्या कशा सोडवल्या, हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा फार महत्त्वाचा असा महामार्ग आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील, इनफॅक्ट देशातील सर्व महामार्ग पूर्णत्वाकडे जाताना दिसतायत, पूर्ण होत आहेत। अपवाद फक्त मुंबई गोवा महामार्गाचा राहिलेला आहे। कोकणानं राज्याला अनेक उत्तम नेतृत्व दिलेली आहेत, परंतु यापैकी एकही नेतृत्व कोकणच्या महामार्गाचा वनवास काही संपवू शकलेले नाहीयेत। निष्क्रिय प्रशासन, मुजोर कंत्राटदार, यासोबतच प्रसंगी ब्लॅकलिस्ट केलेले कंत्राटदार, यासोबतच दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी यांना कोकणवासीय यासाठी जबाबदार धरत असल्याचं आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे। मुंबई गोवा महामार्ग हा कोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे, तसंच कोकणच्या विकासाला चालना देणारा हा फार महत्त्वपूर्ण आणि एकमेव रस्ता आहे। महामार्गाचं काम 2011 पासून सुरू झालं, पण ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। या महामार्गाकडे काही अपरिहार्य कारणामुळे शासनाचं दुर्लक्ष झाल्यानं या महामार्गाचं काम रखडलं ते रखडलंच। महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी दोघेही लक्ष देत नसल्यानं या महामार्गावरती दरवर्षी शेकडो अपघात झालेले आहेत। महामार्गावरती वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याची सुद्धा टीका वारंवार झालेली आहे। 2017 मध्ये रस्ता चौपदरीकरणाचं काम रखडल्यानं 651 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी शिवसेनेनं तेव्हा केलेली होती। यासोबतच सरकारनं कंत्राटदार काम करत नसेल तर उच्च न्यायालयामध्ये जावं आणि त्यासाठी महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा अशी सूचना शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी केलेली होती। आता याच्यावरती उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी भूसंपादनाला उशीर झाल्यामुळे प्रकल्पाचं काम लांबल्याचं मान्य केलं होतं। तसंच 84 किलोमीटर लांबीपैकी 34 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी दुसरा कंत्राटदार नेमण्यात आल्याचं सांगितलं होतं, तर उर्वरित 50 किलोमीटर अंतराचं काम देण्यात आलेला कंत्राटदार हा दिवाळखोरीत निघाल्यानं त्याला बँकेकडून 540 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलं असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। मग मागे रवींद्र चव्हाण यांच्याकडे ज्यावेळेस ही सर्व सूत्र होती या महामार्गासंदर्भात, तर ते म्हणाले होते की हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आंतरराष्ट्रीय महामार्ग खात्याकडे वर्ग करण्यात आला। याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 10 पॅकेज तयार करण्यात आलेले होते, त्यामुळे त्यावेळच्या अनेक अडचणी याच्यामध्ये होत्या। त्याच्यातल्या त्यात रस्ता चौपदरीकरणाच्या निर्णयात त्यावेळी तिथं भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि त्याच्यामुळे कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत कायदेशीर प्रक्रियेत हा प्रकल्प अडकत राहिला। आता ही दिलेली आहेत नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी दिलेली उत्तरं, पण खरी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। की हा महामार्ग रखडण्याची पळसपे ते कासू आणि कासू ते इंदापूर या भागामध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम होत असताना भूसंपादनापासून वनजमिनीपर्यंतच्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या। याबरोबरच ज्या कंपन्यांना काम देण्यात आलेलं होतं त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कामं करता आली नव्हती।
त्यातच या भागातील पावसामुळे येथे डांबरी रस्ते टिकत नाहीत हे लक्षात आल्यानं तिथे काँक्रीटचे रस्ते व्हावेत अशी मागणी झालेली होती। राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील यंत्रणांमध्ये सुद्धा समन्वय नव्हता। हा महामार्ग करत असताना कामाच्या जबाबदाऱ्यांवरून केंद्र व राज्य स्तरावरती अनेकदा बदल झाले। जिथं कामं झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली, त्याच्यामुळे वारंवार अपघात घडत गेले, रस्त्याला तडे गेले, आवश्यक तिथे पाणी वाहून येण्यासाठी गटारच नव्हती, परशुराम घाटामध्ये धोकादायक पद्धतीनं बांधकाम झालं। वारंवार तक्रारी करून सुद्धा समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता। शासकीय अधिकारी घ्या किंवा लोकप्रतिनिधी घ्या, कुणाकडेही वेळ नव्हता। ही फार महत्त्वाची कारणं सांगितले जातात हा महामार्ग 14 वर्ष रखडण्याची। विषय प्रसंगी इतका गंभीर झाला की कोर्टामध्ये गेला। कोर्टामध्ये सुद्धा राज्य सरकारकडून वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली। राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील काम पूर्णत्वास जाईल असं आश्वासन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलं होतं। किंबहुना या आश्वासनावरती राज्य सरकार आणि NHAIला न्यायालयानं ताकीद सुद्धा दिली होती, कारण की यापूर्वी 2 वेळा मुदतवाढ घेऊन काम पूर्ण झालेलं नव्हतं। आता त्याच्या आधी अरवली, कांटे, वाकड या पट्ट्यातील 9.5 किलोमीटर महामार्गाचं बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सरकारी वकील PA काकडे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिलेली होती। त्याच्या आधी पनवेल ते इंदापूर हा पट्टा सोडून उर्वरित पट्ट्यावरील महामार्ग रुंदीकरणाचं काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल अशी माहिती सरकारकडून प्रतिज्ञापत्राद्वारे दिली गेली होती। म्हणजेच काय, अनेक वेळा राज्य सरकारनं महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या तारखा वारंवार बदलल्या होत्या आणि त्यासाठी न्यायालयानं सरकारवरती ताशेरे सुद्धा ओढले होते। काम पूर्ण न झाल्यास त्याची गांभीर्यानं दखल घेत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करू असा इशारा सुद्धा न्यायालयानं दिलेला होता, तरी सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही। आता या प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावरती प्रभाव टाकतो, शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असं हायकोर्टानं म्हटलं होतं। आता या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल सुद्धा हायकोर्टाने वारंवार उपस्थित करून झालेला आहे। आता हा एकूण विषय गंभीर आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, कारण की मुंबई गोवा महामार्गावरील मृत्यूचा आकडा हा 2000हून अधिकच्या पलीकडे गेलेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 1685 अपघात झालेले आहेत आणि या अपघातामध्ये 2000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि राज्य सरकारनं खुद्द विधिमंडळामध्ये ही माहिती दिलेली होती। आता त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठे पडतात, पाऊस मोठा आहे, यासोबतच प्रॉपर ते पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केलेली नाहीये। त्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये प्रसंगी ट्रक सुद्धा पलटी होतात अशी माहिती समोर आलेली आहे। हा विषय गंभीरपणे घेतला नाही की अजून काय याचं उत्तर आजच्या दिवशी तरी नाहीये, पण प्रत्येक हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबई गोवा महामार्ग प्रश्न जो आहे याच्यावरती प्रश्न उपस्थित केले जातात। प्रत्येक वेळेस त्या प्रश्नाला उत्तर दिली जातात, पण हा प्रकल्प कासव गतीने पुढे सरकतो। प्रत्येक वेळेस अधिवेशनात यावर विचारलेल्या प्रश्नाला तशीच उत्तरं दिली जातात, फक्त तारीख वेगळी येते। ऑगस्टमध्ये कायम वादग्रस्त ठरलेल्या कासू ते इंदापूर या 42 किलोमीटर दरम्यान यातील 30 किलोमीटरचा रस्ता हा चांगल्या स्थितीमध्ये आहे, पण 12 किलोमीटर जो रस्ता आहे तिथं 11 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचं काम केवळ 10% झालेलं होतं। सर्वात मोठा अडथळा असलेल्या 1.2 किलोमीटर नागोटणे पुलाचं काम सुरू होऊन 12 वर्ष उलटली तरी सुद्धा जेमतेम 15%च काम त्याचं झालेलं होतं अशी माहिती काही महिन्यांपूर्वी आलेली होती। आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 15-20 वर्षापूर्वी गोवा महामार्गाचा आराखडा तयार करताना वाहनांची संख्या ही कमी होती। महामार्गालगत पादचाऱ्यांसाठी नियोजित भुयारी मार्ग हे लहान होते। आता वाहनांची संख्या वाढल्यामुळे हे भुयारी मार्ग गैरसोयीचे आहेत, ते बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक वारंवार करतायत। त्याचबरोबर प्रत्येक गावातील नागरिक सेवा रस्त्याची मागणी करत होते, यासाठी नव्याने भूसंपादन करावं लागेल। त्याचबरोबर जुन्या आराखड्यानुसार कराव्या लागणाऱ्या भराव्यापेक्षा अधिकचा भरावा करावा लागत असल्यानं महामार्गालगतची शेती जी आहे तिथून पाण्याचा निचरा होत नसल्याचं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे आणि या सर्व प्रश्नांवरती उपाय शोधून या महामार्गाचं काम पूर्णत्वाकडे जाताना दिसते। आता जी लेटेस्ट माहिती समोर येते त्याच्यानुसार हा महामार्ग एकूण 12 टप्प्यांमध्ये विकसित होतोय, त्याचं सरासरी 92% कामं पूर्ण झालेली आहेत। आता ही कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचं अलीकडेच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा महामार्ग उभारण्यात येतोय। एकूण 439.88 किलोमीटर पैकी
84.6 किलोमीटरचा पनवेल ते इंदापूर मार्ग NHAI कडून 2 टप्प्यांमध्ये उभारण्यात येतोय। उर्वरित 355.6 किलोमीटरचा मार्ग थेट मंत्रालयाकडून 10 टप्प्यात बांधला जातोय। 12 टप्प्यांपैकी 4 टप्प्यांची कामं 100% पूर्ण झालेली आहेत। हे 4 टप्पे वगळल्यास उर्वरित 8 टप्प्यांची कामं सरासरी 83% पूर्ण झाल्याची माहिती NHAI व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं दिलेली आहे। या महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक असा भाग आहे रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटाचा। तो सद्यस्थितीत 94% पूर्ण झालेला आहे, तर त्याच्या आधी कशिडी जवळचा भाग सुद्धा 97% पूर्ण झालेला आहे। एकूण जर का पाहिलं तर या महामार्गाचं 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा 6 तासामध्ये गाठता येणार आहे। कोकणवासियांचा सुद्धा फार मोठा प्रश्न या महामार्गामुळे सुटणार आहे। आता कोकणाच्या विकासाला या महामार्गामुळे चालना मिळेल का, तर निश्चितपणे चालना मिळेल। अपेक्षा इतकीच आहे की आता जे सांगतायत पावसाळ्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होईल, फक्त त्या पावसाळ्याच्या ऐवजी नवीन डेडलाईन तेवढी नाही मिळावी। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।